मिरजेत वटपौर्णिमेच्या अनुषंगाने महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या प्रदीर्घ आयुष्याची केली प्रार्थना। तर मिरजेतील सुवासिनी महिलांनी एकत्र येत पतीच्या प्रदीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना केली। एकच पती पुढील 7 जन्म मिळावा यासाठी महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाची पूजा करतात। वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो। पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास धरतात, पारंपरिक वेशात तयार होऊन सामूहिक वडाची पूजा करतात। महिलांनी सामूहिकपणे वटपूजन केले तर काही महिलांनी उपवास धरून घरीच पूजन केले तर अनेकांनी घरीच लावलेल्या वडाचे रोपटे लावून पतीच्या प्रदीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली। यावेळी अनेक महिला भगिनींनी वडाच्या झाडाला दोर गुंडाळून वडराजाला हाच पती 7 जन्म मिळावा अशी दोररूपी प्रार्थना वडराजाला केली। पूर्वीपासूनच प्रथा चालत आली आहे। सावित्रीनं त्याच्या नवऱ्याला परत आणलेलं आहे, त्याची सिरियल पण झालेली आहे TV वरती, त्यामुळे ती पद्धत पडल्यामुळे आजपर्यंत चालूच ठेवलेलं आहे। काय पूजा करून अखंड आयुष्य नवऱ्याला मिळू दे, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, 7 जन्मी जाधव। मी वडाची पूजा करायला आलेली आहे। फार पूर्वीपासून ही प्रथा चालत आलेली आहे, ती परंपरा आम्ही जोपासण्याचा प्रयत्न ठेवलेला आहे। सावित्रीनं नवऱ्यासाठी जसा केला आपण त्या पद्धतीनं माझाही विचार तोच आहे। जन्मोजन्मी हाच पती राहून दे, अखंड सुखाची आम्हाला आशीर्वाद मिळून तिनं कसं सावित्रीनं गेलेला प्राण नवऱ्याचा परत आणला, तशी यथाशक्ती आम्हाला